श्रावणाचा महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सण असतात। या सणावलीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या ठेवणीतल्या साड्या वापरतो, वेगवेगळे ड्रेसेस विकत घेतो। पण त्याचबरोबर लहान मूल जर तुमच्या घरात असेल तर त्याला सुद्धा सुंदर पद्धतीने नटवण्याचा असा हा काळ आहे। तर या लहान मुलांचे कपडे या फेस्टिव्ह सीझन मध्ये कसे असावेत यावर थोडीशी माहिती घेऊया। हाय, मी मृण्मयी अवचट। आपण आता लग्नाच्या आणि फेस्टिव्ह सीझनच्या तयारीला लागलो आहोत। आपल्या मोठ्यांची जशी शॉपिंग होते तसं घरातल्या लहान मुलींसाठी पण आपण शॉपिंगला सुरुवात केली आहे। लहान मुलींचं शॉपिंग करताना दोन गोष्टींची काळजी घ्या। सगळ्यात पहिलं म्हणजे त्या मोठ्यांसारख्या दिसत नाहीयेत, त्यांच्या वयाला साजेसं असं आपण त्यांना पोशाख त्यांच्यासाठी घेतोय ना। आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या त्या घालतायत ते त्यांच्यासाठी कम्फर्टेबल आहे ना। सिल्कचं असेल, नेटचं असेल, नायलॉन, लेस या कापडांचा जर त्यांचा कुठलाही ड्रेस असेल तर त्याला कॉटन मलमलचं लाइनिंग असणं हे गरजेचं आहे, कारण त्याच्याने स्किनवरती इरिटेशन होऊ शकतं, रॅशेस येऊ शकतात आणि सिंथेटिकचा टच जो असतो तो स्किनसाठी हानिकारक असू शकतो। जर तुम्हाला तुमच्या मुलींना, छोट्या मुलींना वेगळा लुक द्यायचा असेल आणि त्यांना मोठ्यांसारखं न दिसणं आपल्याला टाळायचं असेल आपल्याला, तर आपण काय करू शकतो? ह्या काही सजेशन्स आहेत बघा। तुमच्या घरी जुन्या साड्या असतील, कपाटामध्ये पारंपरिक साड्या खूप छान रंगात आहेत, खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, अशा पारंपरिक साड्यांपासून तुम्ही त्यांना चक्क ड्रेस बनवू शकता। ड्रेसमुळे थोडासा वेस्टर्न लुक येतो, कम्फर्ट येतो आणि पारंपरिक साडीमुळे त्याला इंडियन थोडासा एथनिक लुक येतो। त्याचप्रमाणे पार्टी फ्रॉक किंवा लेसच्या कपड्यापासून बनवलेले फ्रॉक हे खूप वेस्टर्न वाटतात। त्याऐवजी जर तुम्ही एखादा बॉक्स प्लीटचा स्कर्ट केलात आणि त्याच्यावरती पारंपरिक कापड जसं ब्रोकेड आहे, प्युअर सिल्क आहे किंवा आजकाल एम्ब्रॉयडरी केलेली बरीच फॅब्रिक्स आपल्याला मिळतात, त्याचं एखादं छोटंसं टॉप केलं तर समवेअर परकर पोलकाचा लुक येतो, पण ते खूप पारंपरिक न वाटता थोडंसं स्टायलिश आणि इंडो वेस्टर्न फ्युजन लुक आपल्याला मिळू शकतो। बॉक्स प्लीटचा स्कर्ट ह्याच्याने हा स्कर्ट थोडासा फुलतो, त्यामुळे लहान मुलांना त्याच्याने येणारा जो एक स्टफ्ड लुक आहे, थोडासा डॉल्ड अप लुक जो आहे तो खूप छान त्यांना वाटतो। त्याचप्रमाणे आपल्याकडे खूपदा जुने त्यांचे कपडे असतात, जे त्यांचं आपण लेहंगा चोली घेतलेला असतो आणि तो शॉर्ट झाला असतो किंवा तो काही कारणानुसार तो त्यांना छोटा झालेला असतो साईजला, तुम्ही त्याचे छोटेसे पार्ट्स घेऊन त्यांच्या एखाद्या ड्रेसमध्ये किंवा इंडो वेस्टर्न गाऊनमध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। लहान मुलांसाठी कपडे हे खूप एक्सपेन्सिव्ह आपण करत नाही युजुअली, कारण त्यांचे लगेचच साईज वाढतात आणि ते कपडे त्यांचे कामाला येत नाहीत, ते छोटे होतात। तेव्हा ह्या सगळ्या टिप्सनी तुम्ही तुमच्या छोट्या मुलींचं ड्रेसिंग सुद्धा वेगळं करू शकता आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह होणार नाही, कारण योग्य कापडांचा जर वापर केला, जसं ब्रोकेड हे महाग असतं, पण तुम्ही त्याचा छोटा क्रॉप टॉप जर केला प्लीटेड स्कर्टवरती तर ते खूप महाग होणार नाही। एखाद्या ब्राईट प्लेन कलरचा स्कर्ट बरोबर ब्रोकेड जर तुम्ही पेअरिंग केलं तर लुकही छान वाटेल आणि तो होणारा जो आउटफिट असेल तो खूप महागही होणार नाही। तेव्हा फेस्टिव्ह सीझनसाठी लहान मुलींच्या शॉपिंगकडे जरा वेगळ्याने बघू शकता, त्यांना थोडा वेगळा लुक द्यायला आणि या अशा काही छोट्या आयडियाज वापरून त्या खूप महाग न करता तुम्ही त्यांचं फेस्टिव्ह कलेक्शन बनवू शकता।